तुम्हाला पूर्ण सांगितली जाईल। मी तुम्हाला नंबर सांगतो, तुम्ही माझा नंबर लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला जेव्हा हे रिझल्ट्स वगैरे हातामध्ये येतील तेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट करून जास्ती माहिती घेऊ शकता। माझं नाव मनोज पत्की आहे, नंबर आहे 9920868727। तुम्ही याच्यावरती फोन करा, तुम्हाला प्रोसिजर पूर्ण सांगितली जाईल। विद्यार्थी जातात, अनेक कोर्सेससाठी जातात आणि त्याप्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन दिलं जाईल। नक्कीच। आणखीन एक तुमचा मेल सुद्धा सांगून ठेवला तरी बरं राहील। या मेल आहे edurussia edurussia.in@gmail.com आणि दुसरा एक ईमेल आहे iec2020@gmail.com। हे दोन्ही ईमेल वरती तुम्ही पाठवू शकता, तुम्हाला त्याची माहिती मिळू शकेल जरूर। नक्कीच, विद्यार्थ्यांना ज्या काही शंका असतील त्या शंकांचं निरसन तुम्ही आधी करू शकाल। पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला अशी करता येईल की बरेचसे विद्यार्थी जाहिराती बघतात पेपरमधून किंवा बऱ्याचशा वृत्तपत्रांमधून अशा जाहिराती येत असतात, त्याच्यामधून बाहेर परगावी शिक्षण किंवा रशियामधलं शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळू शकतं हे त्यांना समजतं, पण अशा जाहिराती काही वेळेला फसव्या असण्याची सुद्धा शक्यता असते। तर ह्याला मुलांनी फसू नये यासाठी नेमकं काय व्हायला हवं, काय करायला हवं? हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तुमचा, कारण कसं आहे की अनेक वेळा असं होतं की विद्यार्थी काउन्सिलेटमध्ये किंवा एम्बसीमध्ये जाऊन नंतर कंप्लेंट करतात की सर आम्हाला असं असं मार्गदर्शन देण्यात आलं, पण प्रत्यक्षात तशा काही गोष्टी नव्हत्या तिकडे, किंवा विजाच मिळाला नाही किंवा चुकीचं मार्गदर्शन झालं। तर म्हणून विद्यार्थ्यांना आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही एम्बसी किंवा जे काउन्सिलेटचे ऑफिस असतात त्यांना संपर्क साधावा, आणि आपलं जे ऑफिस आहे एडुरशियाचं हे रशियन एम्बसीनी ऑथोराइज केलेलं आहे। विद्यार्थ्यांना रशियन गव्हर्नमेंट एज्युकेशन युनिव्हर्सिटीज, जे रशियन गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्यामध्ये जे एज्युकेशन मिळतं, तिथे जे काही कोणाला कुठलाही कोर्स करायचा असेल तर त्यांनी आपल्याला संपर्क साधावा। म्हणून ऑफिसचं नाव एडुरशिया रशियन गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज ॲडमिशन सेल असं आहे आणि त्याला रशियन एम्बसीची मान्यता आहे। त्यामुळे म्हणून विद्यार्थ्यांनी कुठेही जेव्हा कोणाला जर त्याप्रमाणे माहिती पाहिजे असेल तर त्यांनी त्या त्या विभागात, जरी महाराष्ट्रामध्ये रिजन्समध्ये असेल तरी त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट करून की बाबा आम्हाला यांच्याकडनं मार्गदर्शन मिळालेलं आहे, ते बरोबर आहे की नाही ह्याच्यासाठी संपर्क आपल्याकडे करू शकतात आणि आपण त्यांना त्याची ऑथेंटिसिटी सांगू शकतो। दे कॅन गो अहेड ऑर व्हॉट दे नीड टू डू। अगदी खरं आहे, तुम्ही स्वतः रशियामध्ये जाऊन आलेला आहात, तिथल्या अनेक संस्थांबद्दलची, शिक्षण संस्थांबद्दलची तुम्हाला चांगली माहिती आहे, त्याबद्दल आपल्याला बोलायचं। पण आता हनुमंतराव यांचा फोन आलेला आहे साताऱ्यावरनं। नमस्कार हनुमंतराव, आपला प्रश्न विचारा। आपल्या टीव्हीचा आवाज सलग पूर्णपणे बंद करा आणि सलग प्रश्न विचारा हनुमंतराव। हा नमस्कार सर। नमस्कार। हा, माझी मुलगी पुण्यामध्ये इंटिरियर डिझाईन करते, सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटला ती इंटिरियर झालेली आहे। आम्ही तिथं पासपोर्टही काढून ठेवलाय, मला त्याला बाहेर पाठवायचं, म्हणजे रशियाचं कसं काय होईल सांगतोय सर? कसं असतं की कोर्स त्यांचा आता जो चालू आहे तो संपल्यानंतर त्या कोर्समध्ये त्यांना काय काय शिकवलं गेलं आहे, किती वर्षाचा कोर्स होता आणि त्याचे जे मॉड्यूल्स ज्याला म्हणतात की बाबा करिक्युलम काय होता, त्यांचं शेड्यूल कसं होतं, त्याच्यामध्ये किती वर्षामध्ये त्यांना काय काय शिकवलं गेलं, हे पूर्ण ह्याचे डिटेल्स लागतात आपल्याला कुठल्याही देशात जर विद्यार्थ्याला त्याचं पुढचं एज्युकेशन घ्यायचं असेल तर। आणि ते झाल्यानंतर त्यांना इक्वलन्सी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एक करता येते की बाबा या विद्यार्थी या स्टेजला आलेला आहे, आता इथनं पुढचं त्यांना जेव्हा एज्युकेशन अपग्रेड करायचं त्यांना, तेव्हा त्यांना काय काय मिनिमम एलिजिबिलिटी पाहिजेत, कुठले डॉक्युमेंट्स पाहिजेत, त्याप्रमाणे आपण विद्यार्थ्यांना सांगतो की हे डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करावे लागतील। त्यामुळे आतापर्यंत त्यांनी जो कोर्स केला आहे की नाही त्याचे डॉक्युमेंट्स तुम्ही आमच्याकडे पाठवून द्या आणि त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेज काय असते त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं जाईल एलिजिबिलिटीवरती। ओके, अगदी खरं आहे। आपण पुढचा फोन घेऊयात, सूरज बाबर यांचा फोन आलेला आहे पुण्यावरनं। नमस्कार सूरज, आपला प्रश्न विचारा। हॅलो 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 सर। हा नमस्कार। हॅलो सर, मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणेमध्ये डिप्लोमा करतोय 3rd इयरला, डिप्लोमा मेटलर्जिकल इंजिनिअरिंग मध्ये। व्हेरी गुड। तर आफ्टर कम्प्लिटिंग डिप्लोमा मला बीई साठी रशियाला चान्स आहे का मेटलर्जिकल इंजिनिअरिंग साठी? राईट। रशियन एज्युकेशन सिस्टीम आणि इंडियन एज्युकेशन सिस्टीम ह्या सिमिलर आहेत जेव्हा आपलं करिक्युलम्स वगैरे येतात ते। म्हणजे तुम्हाला जर मी जास्ती माहिती सांगायची असेल तर आय कॅन गिव्ह यू विथ रेफरन्स की मुंबईमध्ये जी IIT आहे पवईला, ते IIT सेटअप बाय रशियन्स इन पवई। ओके, त्याच्यामुळे करिक्युलम्स आपले जे काही असतात ते बऱ्याचपैकी सिमिलर असतात। तर भारतात ज्याप्रमाणे तुम्हाला डिप्लोमा 10वी किंवा 12वीच्या नंतर तुम्ही 3 वर्षाचा डिप्लोमा करता आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर डिग्री करायची असेल तर फर्स्ट इयर किंवा तुम्हाला 3 सेमिस्टरचं वेवर दिलं जातं आणि त्याच्यानंतर डिग्रीमध्ये तुम्हाला ॲक्सेप्ट केलं जातं, त्याचप्रमाणे तुम्हाला रशियामध्ये सुद्धा तो ऑप्शन्स अवेलेबल आहेत। फक्त मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्याचं ट्रान्स्क्रिप्ट द्यावे लागतील की तुम्ही काय काय शिकलात त्या पिरियडमध्ये, आणि डेफिनेटली तुम्हाला वेवर्स मिळू शकतात।
त्यामुळे पॉसिबिलिटी आहे, तुम्ही ऍप्लिकेशन करा आणि त्याप्रमाणे तुम्हाला पुढचं मार्गदर्शन केलं जाईल. अगदी खरं आहे. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे, तो आपण घेऊयात. मधुर लाटी यांचा फोन आलेला आहे लातूरवरून. नमस्कार मधुर, आपला प्रश्न विचारा. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. हा, मी मधुर राठी लातूरवरून बोलत आहे. हा तर मला हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स करायचा होता. रशियामध्ये हा कसला कोर्स आहे, याची फीस कसली आहे, याची मला पूर्ण डिटेल पाहिजे होती आणि तुमचा नंबर पण हवा होता. शुअर, मी नंबर आधी देतो. मनोज पत्की 9920868727 हा माझा नंबर आहे. तुम्ही वेबसाईट पण पाहिजे लिहून घेऊ शकता. वेबसाईट म्हणते www.iecglobaleducation.com. ह्याच्यावरती जेव्हा वेबसाईटवरती जाल तेव्हा तुम्हाला बहुतेक सगळी माहिती मिळेलच. पण हॉटेल मॅनेजमेंट ह्या कोर्ससाठी सुद्धा विद्यार्थी जातात. अनेक विद्यार्थी सक्सेसफुली कोर्स कंप्लीट करून कोण परदेशामध्ये जॉब्स घेतलेले आहेत किंवा काही विद्यार्थ्यांनी क्रूज लाईनवरती जॉब्स घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये कसिनो मॅनेजमेंट वगैरे असे अनेक विविध कोर्सेस आहेत. हे सगळे कोर्सेस विद्यार्थ्यांना आपल्या इथे करता येतात आणि त्याप्रमाणे त्यांना पुढचं त्यांचं करिअर जे आहे सक्सेसफुली करता येतं. तर तुम्ही आत्ता कुठला कोर्स केलाय त्या कोर्सची पूर्ण माहिती द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही एलिजिबल आहात की नाही, कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये एलिजिबल आहात, तिथं फी किती आहे, विजाची किती प्रोसिजर असते, हे सगळी माहिती जी आहे ती आता मी सगळी देऊ शकत नाही. पण तुम्ही कॉन्टॅक्ट केलात तर तुम्हाला त्याप्रमाणे नक्कीच देण्यात येईल. थँक्यू. ऑल द बेस्ट. आणि आपल्याला उज्ज्वला यांचा फोन आलेला आहे पुण्यावरून. नमस्कार उज्ज्वला, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, आपणा दोघांनाही. माझी मुलगी BDS करते मॅडम, लास्ट इयर आहे. इंटर्नशिप चालू आहे आता मुंबईला सेंट जॉर्ज मध्ये. तर तिला आम्हाला MDS साठी वगैरे जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर कशी प्रोसिजर आहे तेवढी सांगू शकाल का आपण? शुअर, नक्कीच. उज्ज्वला यांच्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा.